हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज पण आपल्याला एक भाजीचा प्रकार पाहायचा आहे. पनीरची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो, पण आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे पनीरची भाजी बनवायला शिकवणार आहे. म्हणजे त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला ती वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय करायचं आहे तर ते रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता आपल्याला कळलेलं आहे की आपल्याला भाजी बनवायची आहे ती पनीरची भाजी. मग त्या पनीरच्या भाजीला आपण नाव काय देणार आहोत, तर त्या पनीरच्या भाजीचं नाव आहे पनीर घोटाला. आता हे नाव का आलं, कारण आपल्याला वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळं करून आपल्याला चेंजेस करून थोडंसं भाजी बनवायची आहे. त्यामुळे आपल्याला ते थोडंसं असं वेगळ्या पद्धतीने आपण त्याला नाव दिलेलं आहे. आता आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे आणि जे काही मसाले लागणार आहे ते आपण पुढे रेसिपीमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येऊन जाईल. माझे सर्व व्हिडिओज हे साध्या सोप्या पद्धतीने असतात, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या ती रेसिपी करू शकाल. जे कोणी नवखे असतील त्यांना पण ही रेसिपी पटकन अशी जमेल आणि व्यवस्थित असं एक्सप्लेन करून सांगितलेले हे व्हिडिओज असतात. त्यामुळे जरूर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर, जेणेकरून तुमचे व्हिडिओ स्किप होणार नाही. तर चला पाहूया आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. आता आपण आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर त्याआधी आपल्याला पनीरच्या भाजीसाठी लागणारा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त घेऊ शकता. आल्याचा तुकडा घेतला आहे 1 इंच असं, एवढं जास्तसं. लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 7-8. कसुरी मेथी घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये. एक जवळ-जवळ 3-4 चमचे घेतलेले आहेत. मसाले सर्व आपल्याला ह्याच्यामध्येच ॲड करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यात जे आपण मसाले ॲड करणार आहोत, तर जे आपले घरगुती मसाले असतील तेच आपल्याला ॲड करायचे आहेत. माझ्याकडे जे मसाले ॲड केलेले आहेत ते मी प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे. हळद, गरम मसाला, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, किचन किंग मसाला हा, आणि ह्याच्यात सिक्रेट मसाला पण एक टाकलेला आहे, पावभाजी मसाला. थोडंसं आपल्याला ह्याच्यात आमचूर पावडरही आपल्याला टाकायचं आहे आणि काळी मिरी पावडर पणही ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. ते पण आपल्याला प्रमाणाप्रमाणेच आपल्याला ॲड करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व मसाले ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये धणे जिरे पावडर वगैरे सर्व जे काय आहे ते 1-1 चमचा घेतलेलं आहे. तुम्हाला जर प्रमाण तिखटाचं जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. अशा प्रकारे हे ग्राइंड करून हा मसाला घेतलेला आहे सर्व कंप्लीटली. आता हा ग्राइंड केलेला मसाला आहे, याच्यामध्येच आपण थोडंसं दही ॲड करूया. जे मी 1 मोठी वाटी दही घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून मिक्सअप करून घेते, म्हणजे दह्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सअप करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणीमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर असं दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. तर 2 चमचे मी तेल घेतलेले आहे आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला बटर घेतलेलं आहे. तर बटर आपण थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. यामुळेच थोडीशी भाजीला थोडीशी टेस्ट येणार आहे. चांगलं गरम झालं तेल आणि बटर का आपल्याला याच्यात थोडासा कांदा, कोथिंबीर फोडणीमध्ये, राई, जिरं, थोडंसं हिंग आणि थोडंसं टोमॅटो असं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकायचं आहे. हे फोडणीमध्ये हे टाकल्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि चांगलं तेल येईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर आता हा आपण चांगला कांदा, टोमॅटो वगैरे सर्व परतून घेतलेला आहे. लसूण वगैरे पण आपण चांगले ठेचून त्याच्यामध्ये टाकलेले आहे. ते पण फोडणीमध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता मसाला आपण ॲड करायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्याला हे करताना थोडासा गॅस लो मिडियमवरती ठेवायचा आहे आणि चांगला मसाला परतून होईपर्यंत आपल्याला ॲड करायचा आहे. कढीपत्ता पण थोडंसं फोडणीमध्ये मी टाकलं नाही, म्हणून मी आता वरून टाकते. वरून पण त्याची टेस्ट खूप छान लागते कढीपत्त्याची. तर अशा प्रकारे आपण ही फोडणी तयार केलेली आहे आणि मसाला पण तयार केलेला आहे.
त्याला चांगली थोडीशी उकळी येऊन देऊया, थोडंसं तेल सुटेपर्यंत. चांगला उकळी आली का याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे कांदा. जो मी कांद्याचे स्लाईस केलेले आहेत लांबडे असे पातळ, हे 2 कांदे घेतलेले आहेत. 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 1 मोठी सिमला मिरची घेतली आहे. सिमला मिरची छोटी असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता, मोठी असेल तर 1 घेऊ शकता. ह्याचे लांबडे स्लाईस करून मी याच्यामध्ये टाकले आहेत. आता आपण हे लांबडे स्लाईस करून टाकलेले आहेत, हे आपण आता याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मसाल्यामध्ये. टोमॅटो, सिमला मिरची, कांदा हे शिजायला काही वेळ लागत नाही. 1-5 मिनिटात शिजून होतं. 5 मिनिटं आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्याने आपण फोडणीत पण टाकलेलं आहे, त्यामुळे थोडासा स्वाद त्याला खूप छान असा येतो कोथिंबीरचा. त्याच्यामुळे थोडं मिक्स करून थोडं आपण 1-5 मिनिटं शिजवून घेऊया. थोडंसं सिमला मिरची, थोडासा क्रंचीपणा पण राहायला पाहिजे, एकदम शिजवायची नाही आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मलाई म्हणजे जी आपली दुधावरची साई आपण जी असते ती साई मी याच्यामध्ये फ्रेश टाकलेली आहे. तुम्ही किंवा क्रीमही टाकू शकता, जे रेडीमेड भेटते आपली तेही टाकू शकता. तर आता जो मी अर्धा किलो इथे पनीर घेतलं आहे, हा आपल्याला याच्यामध्ये किसून टाकायचा आहे. थोडासा पनीर मी ठेवून देणार आहे नंतर आपल्याला गार्निशिंगसाठी. तर बाकी सर्व हा पनीर मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला ही रेसिपी करायची आहे. सिमला मिरची पण ऑलरेडी आपली थोडी शिजलेली आहे, त्यामुळे आता मी पनीर ह्याच्यामध्ये किसून टाकते. एक 15 ते 20 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. पटकन रेसिपी होते आणि खूप छान असं ही पनीरची भाजी तयार होते. चपातीबरोबर, भाकरी किंवा परोठा किंवा नान अशा प्रकारे जर तुम्ही बनवून याच्याबरोबर खाल्ला तर खूप छान अशी टेस्ट या भाजीला येते. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता पनीर पण आपण टाकलेलं आहे चांगलं किसून, ते पण चांगलं थोडंसं एकजीव झालं पाहिजे मसाल्यामध्ये, म्हणून थोडं 1-5 मिनिटं आपण शिजून द्यायचं आहे त्याला, की आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान असा सुगंध असा येतो आहे. जसं आपण हॉटेलमध्ये खातो त्याप्रमाणेच ह्याची टेस्ट लागते. तर घरी तुम्ही नक्की करून पहा. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहता येतील. आणि ह्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्ही ही जर रेसिपी करून पाहिली असेल आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. खूप छान अशी रेसिपी तयार होते ही पनीर घोटाळा. तर जरूर एकदा तुम्ही करून पहा ही रेसिपी. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहतायत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही कुठल्या सिटीमधून पाहतायत हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आपण एका बाउलमध्ये पनीरची भाजी काढून घेऊया गार्निशिंगसाठी. तयार झालेलं आहे आपलं पनीर घोटाळा ही भाजी. खूप सुंदर असा स्मेल येतो आहे आणि छान अशी टेस्ट या भाजीला आहे. अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे. बघा मस्त कलर पण आलेला आहे. आणि वरून आपण गार्निशिंगसाठी थोडीशी मलाई म्हणजे जे क्रीम, जे असे फ्रेश क्रीम तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकू शकता, किंवा घरातील तुमची दुधावरची साय असेल तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. थोडंसं ते टाकूया आणि वरून पण आपल्याला थोडंसं पनीर आपल्याला किसून टाकायचं आहे गार्निशिंगसाठी. थोडेसे टोमॅटोचे स्लाईस, कांद्याचे स्लाईस मी गार्निशिंगसाठी टाकते आहे. ते सुंदर अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. खूप छान असा कलर दिसतो आहे आणि खूप भाजीला टेस्ट ही खूप छान अशी येते या भाजीला. तर जरूर तुम्ही ही रेसिपी करून पहा. पनीर घोटाळा तयार आहे आपली भाजी, आणि जरूर करून पहा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि रेसिपी जरूर तुम्ही करून पहा. थँक यू फॉर वॉचिंग.